दिवाळी येणार अंगण सजणार आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी रुपयाच्या ताटात दिवाळी अक्षत ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। वृषाली मंचला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी रांगोळीने सजला उंबरठा पणत्याचा उजेड मिलमिलता रांगोळीने सजला उंबरठा पणत्याचा उजेड मिलमिलता नक्षीदार आकाश कंदीला नभात सरसर चढतीला नक्षीदार आकाश कंदीला सरसर चढतीला ताई भाऊ जमतील गप्पा गाणी करतील प्रेमाच्या झरतील वर्षासरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी दिवाळी येणार अंगण सजणार आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी। दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी। नमस्कार। वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे।
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांची दीपावली सुखाची समृद्धीची जावो आणि खूप भरभराट सगळ्यांची हो. आणि दिवाळीच्या जसे वेगवेगळे आपले सण असतात त्याच्यामध्ये दिवाळीमधला नरक चतुर्थी, बलिप्रतिपदा, दीपावली, भाऊबीज अशा सणांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओ वृषाली मंचमध्ये आज पाहायला मिळणार आहेत. तसेच आज आम्ही कासने गावामध्ये आलेलो आहे आणि कासने गावातल्या ह्या सगळ्या माझ्या सख्या आहेत. आज आपण त्या सख्यांबरोबर ओळख करून घेऊया. सीमा पुंडलिक दळवी. ताई तुमचं माहेरचं म्हणजे गाव हं. वाडा. मी वाड्याची. नमस्कार, हा. माझे नाव सौ मिनल मनोज दळवी आणि माझे माहेर काल्हेर या गावचं आहे. नमस्कार, माझे नाव सौभाग्यवती नाजुका सागर दळवी आणि माझे माहेरचे गाव आहे सावत. नमस्कार, मी रुपाली मयूर दळवी. माझे माहेरचं नाव वासिन आहे. वासिन मधले का? नमस्कार, माझे नाव कल्पना रमेश दलवी. मी कासण्याचीच आहे. माझे सासर माहेर दोन्ही कासण्याचे. अरे वा, चला तुमच्यामध्ये एक गावालीच आहे. नमस्कार, मी सौभाग्यवती रोशनी भूषण दलवी. माझं माहेर पाली. नमस्कार, माझं नाव आरती सुधीर दळवी. माझं माहेर जांभूलपाडा आणि सासर कासने. नमस्कार, माझे नाव सौ प्रतिभा दिगंबर दळवी. माझे माहेर आहे भिवंडी टेमघर. माझे नाव अश्विनी अमोल दलवी. माझे माहेर पाली आणि सासर कासने. बरं, आता आपण दिवाळी संदर्भातच आता ही चर्चा ठेवली की नाही. बरं, तुमची दिवाळी कशी होती लहानपणीची? आम्ही 4 काकांच्या, आम्ही 13 जणी मुली छोट्या छोट्या, खूप म्हणजे एकत्र आणि खूप मजा यायची. कोणत्याही पण सणाला आमच्या म्हणजे घरी मजाच वेगळी असायची, कारण आम्ही खूप जणी असायचो आणि सगळ्यांना म्हणजे वेगवेगळे काका सगळ्यांना कपडे आणायचे, सगळ्यांना फटाके आणायचे, प्रत्येकाला अशा वाटून द्यायचो. म्हणजे ते मजाच वेगळी असायची पूर्वी. असं म्हणजे आता तो क्षण आठवला ना तरी असं वाटतंय बापरे, आम्ही छोटी का नव्हतो, असं मोठी का झालो, असा म्हणजे तो क्षण आठवतो म्हणजे असंही आपल्याला. आम्ही म्हणजे सगळे म्हणजे 4 काका आम्हाला फटाकडे आणायच्या, कपडे आणायचे. आम्ही सगळे असे वेगवेगळ्या वाटून घ्यायचो प्रत्येकाला. काही हे तुला आहे, मग तू माझ्या फटाकड्याने हात नाही लावायचा, तुम्ही माझ्या म्हणजे. मग तू भांडली नाही का अशी खूप भांडायचं बाबा, खूप भांडायचं. मी तर बाबा 1 नंबर भांडणार आहे. म्हणजे एक नंबर आहे. हो का? म्हणजे फटाकड्यांवर भांडलेली. पण दिवाळीसाठी आईला कधी मदत केली का पण फराळ बनवायला? म्हणजे छोटी असताना नाही एवढा, पण करायचो. फक्त फटाकड्यांसाठी चांगली भांडली. रांगोळी वगैरे कधी काढली का पण? म्हणजे ती रोशनी जास्त काढायची, मी कमी काढायचो. तिला जास्त यायची ना, मग ती जास्त काढायची, मी जरा दुसऱ्या कामात मदत करायचं असं. हा. मग पुसल्या नाही कधी कोणाच्या रांगोळी? नाही. मात्र आम्ही ना ते आपले याच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी दिव्यांत म्हणजे दुसऱ्यांच्या दारातून जाऊन चोरून ते दिवे आणायचो, ते कानात टाकायचो. आम्ही ते लहानपणी खूप केले, म्हणजे आठवते आम्हाला. आम्ही दुसऱ्यांच्या दारातून तो दिवा आणायचो, त्यातलंच तेल आम्ही आई म्हणजे आमच्या अंगाला लावायची, कानात टाकायची. पण कशासाठी दुसऱ्यांचा दिव्यातलं तेल ते काढायचं? असं म्हणजे माहिती नाही, पण पूर्वीपासून तसं करायचे का दुसऱ्याच्या. आता आपण स्वतःच्या दिव्यातून घेते म्हणजे घरात. आता सध्या आपण पण दिवाळीच्या दिवशी मुलांना उतणं लावतो, म्हणजे आपण हे करतो. पण पहिल्या म्हणजे दुसऱ्याच्या दारातूनच दिवा आणून असं करायचे. म्हणजे आता माहिती नाही त्याचं कारण काय असेल, ते जुनी लोकांना माहिती. करायचं नाही का असं, म्हणजे पालिसच नाही. आमच्याकडे आता शहापूर तालुक्यात आदिवासी तालुका हे केलेला आहे. तिकडच्या ज्या आहेत ना, त्या इकडच्या लोकांना नाही आहेत का ते. असं आपण बोललो नाही का आमच्याकडे असा होता, असं करायचे तसं करायचे. काही लोक बोलतात आमच्याकडे नाही असा. बोला त्यांचे ते आता यांच्याकडनं जाणून घेऊया कशी करतात दिवाळी. तिच्याकडे. बरं, तुमच्या बालपणीची दिवाळी कशी होती? बालपणीची दिवाळी सांगायचं झालं तर माझे 9 काका, त्यांची मुलं, भरपूर मोठी आमची फॅमिली होती माझ्या माहेरी. आणि आम्ही जवळजवळ माझे 14 भाऊ आणि बहिणी, आम्ही 9 जणी, एवढी सगळी मिळून. आणि सगळे काका आमच्यासाठी तेच फटाके वगैरे, कपडे, पण आम्ही मिळून मिसळून म्हणजे एकत्र साजरी करायचो. आणि कोणाला पहिला काही पूर्वी काही एवढं म्हणजे हे नव्हतं, जेवढे याच्यात म्हणजे जसं खूप नव्हते मिळत, पण आम्ही म्हणजे तेव्हा मोजून फटाकडे असायचे. आता म्हणजे जेवढ्या तेवढ्या नाही. ते नागबोले म्हणजे फटाक्यामध्ये काय वाजवलं पण? फटाके मला फुलभाज्या पण आवडायचा, पाऊस, चकडी
हा. आणि पहिले काय ते टेलिफोन इकडनं दोरं बांधायचं. नागोले ते स्वस्तात मस्त जास्त असायचे, जास्त कारण ते स्वस्त असायचे ना, ते भरपूर आणले जायचे. हा. कारण ते पण नागगोळी लागल्यावर घरातले ओरडले नाही कधी? धूर भरपूर व्हायचा, ते ओरडायचे. पण ते कसे त्यावेळी समजा सगळ्यांचीच परिस्थिती चांगली नव्हती, पण सण प्रत्येकच साजरा करायचा आणि ते म्हणजे ज्याच्या ज्याच्या परीने करायचे. तुम्हीच वाजवले की आजूबाजूचे सगळे मिळून बघायला यायचे, मजा करायचे? म्हणजे तेवढे आमच्या शेजारचे वगैरे सगळे यायचे. मग आम्ही छान म्हणजे फटाक्या काय थोड्या पण असे खूप एकदम आनंदात साजरी करायचो. टेलिफोनचं सांगा. हा, टेलिफोनच आताच्या ना काय माहित आहे का माहित नाही, पण टेलिफोन इकडे आपल्या या घरापासून एक दोरी बांधायची तर त्या घराला, मग ते असे त्याला ते हे लावायची आपली असं टेलिफोनच त्याला बोलायचे. ते बरेच प्रकार असायचे, म्हणजे त्याच्यात बरेच प्रकार असायचे. आणि त्याला ते असं मॅचेसची काडी वगैरे लावायची, तो तिकडे जायचा, परत तिथून रिटर्न परत आपल्याकडे यायचं. पण आता मुलं म्हणजे टेलिफोन त्यांना सांगितलं तर ते बोलतील काही मोबाईल काही हे करायचे का असं, म्हणजे त्यांना काही काय माहितीये का, हा टेलिफोन मलाही आज पहिल्यांदाच माहिती झाला. खरं सांगा, नाही माहिती तुम्हाला? हा ग बाई, मी बोलली की नाही मला माहिती नाही म्हणून परत विचारलं टेलिफोन म्हणजे काय. म्हणजे एक फटाका होता, पण त्याचा आनंद- मुद्दाम ते घेतला कारण तो फटाका आत्ताच्या मुलांना पण माहिती नसेलच कदाचित, आणि मग त्याचा आनंद त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला घेतलेला आहे आम्ही तो आनंद. हा, मोबाईलला मोठे मुलांना मोबाईल मिळतात तर ते काय टेलिफोनची मजा करणार आहे? हो ना. आता फटाक्यांमध्ये आणि पूर्वीच्या फटाक्यांमध्ये आता खूप फरक आहे ना. हो, खूप फरक आहे. आवाज फोन म्हणून खेळायचं. मॅचेसची काडेच दोन ते काड्या पेट्या घ्यायच्या. आणि ते इकडे एक आणि तिकडे एक असं बोलायचं, म्हणजे एक इकडे उभा राहील एक त्या साईडला उभा राहील. तेव्हा त्या घरचा खेळ पण होता. 2 मॅचेसच्या काड्या घ्यायच्या, एक इकडे राहील एक तिकडे राहील, धागा बांधायचे, बॉक्स घ्यायचे, एक धागा या बॉक्सला, एक धागा त्या बॉक्सला, एक इकडे एक जण राहील तिकडे एक जण राहील, आणि मग ते त्याच्यात संवाद करायचे, म्हणजे बोलायचे असे का आपल्याकडे हा फोन आहे. पण आता तेव्हा ती मजाच होती ती वेगळी, आणि आता ती मजा नाहीच राहिली. माझ्या मुलांना माहिती नसेल, मी सांगते माझ्याच मुलांना माहिती नसेल. बरं, चला आता ओळख तर झाली आपली, पण तुमची माहेरची दिवाळी कशी होती बरं? लहानपणीची दिवाळी म्हणजे मी लहान होती तेव्हाच सांगते, शेण आणायचो, अंगणा सारवायचो, आणि मग तेव्हा अशी रांगोळी नव्हती, टिपक्यांची रांगोळी होती, ती जमायची टिपक्यांची रांगोळी. आणि मग ते चिराठे भेटायचे, आता भेटतात बाजारात, फळ असतो तो, आमच्याकडे चिराठे म्हणतात त्याला. ते आणायचे, ते कापायचे, त्याचं बी काढायचं, धुवून ठेवायचे, आणि मग त्याचे दिवे लावायचे, चिबरे. आता आमच्याकडे चिराठे म्हणतात, बरोबर, त्याचे दिवे लावायचे. मग ते रोज लावायचे का ज्या दिवशी दिवाळी आहे त्या दिवशी? दिवाळी आहे त्या दिवशी लावायची, नरक चतुर्थी त्या दिवशी. आणि ते विंचू गोण काढायचे, म्हणजे असं ते नंदी बैल बनवायचे, विंचू बनवायचे, आणि मग ते सुपावर ठेवायचं. आणि मग ते एखादा लहान मुलं असेल ना, त्याला ते काढायला सांगायचे, आमच्याकडे काढतात ते. म्हणजे कशासाठी? पण म्हणजे ते असं बाबा आपल्या घरामधून सगळं निघून जावं, असं निघून जावं असं. ते सुपावर घ्यायचं, लहान मुलाच्या हातात द्यायचं, त्याच्या अंगावर तर कपडे पण नव्हते ठेवत, म्हणजे लहान मुलांच्या. आणि मग ते बनवायचे पिठापासून बनवतात. आणि मग ते सुपावर घ्यायचं, आपलं उलटा सूप करतात त्याच्यावर ठेवतात. आणि मग एक लहान मुलगा असतो त्याच्या हातात द्यायचा, आणि मग काठी द्यायची, मग तो असा दिवा ठेवायचा त्याच्यावर पेटलेला आपला. आणि मग ते ठोकत तो म्हणतो मुलगा, विंचू निघो, घोण निघो, म्हणजे ते आपल्या घरातून इडापिडा, म्हणजे घरातच फिरवायचं, घरात फिरवायचं पूर्ण. आणि मग बाहेर नेऊन ते पेंढा चालतात असं, मग त्याच्यामध्ये ते चालायचं. आणि त्या पेंढ्यामध्ये जे आपल्या म्हणजे वर्षभरात आपल्याला काठ्या लागतात, बैल वगैरे हे करायला, मग ते काठ्या बनवायचे. आणि मग ते काठ्या जाळून वगैरे त्यांना कलर करून दुसऱ्या दिवशी म्हणजे ते बैल जेव्हा आपण उडवतो त्याच्यावरून, मग तेव्हा ते हे करायचे बलिप्रतिपदेच्या दिवशी. आणि आता विंचू गोंचं काही शास्त्र असेल ना माहिती, म्हणजे कशासाठी करतात? तेच सांगा, सांगा ते परत. म्हणजे असं घरातून आपल्या इडा पिडा निघून जावं म्हणून असं. विंचू निघो, घोण निघो, घरातून इडा पिडा जावं. बघा, प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची दिवाळी असते. आता तुम्ही जसं सांगितलं ना, तसं आता
आमच्या इकडे असं काही करत नाही, म्हणूनच आपली ही चर्चा ठेवलेली असते. आणि अजून मग तुम्ही फटाकडे वगैरे वाजवले असतील? फटाकडे म्हणजे तेव्हा तर एवढ्या मोठ्या नव्हत्या. आता मला म्हणजे माझं वय आहे 45-46, त्याच्यामुळे तेव्हा एवढ्या नव्हत्या. आता हिने सांगितलं की बाबा ते नागगोल्या आणि ते नाही का असे बंदुकीत घालायचे त्या टिकल्या असायच्या. तेव्हा नंतर मग ती लाईन आली, रोल आले. पहिले तर त्या एकच टिकली ठेवायची. टिकली कसे वाजवत होते मग? टिकली पण ती बंदूक असायची, नाही तर मग दगड ठेवायचं. हे बघा, जर बंदूक नाही ना आणली तर आम्ही पक्कड सुद्धा घ्यायचो. नवा ते वाजवायचं सांशी खाली, सांशी खाली वाजवायचो. ते सुद्धा प्रकार केलेले आहेत आम्ही. भिंतीवर वगैरे कधी वाजव? भिंतीवर सुद्धा असे हे केलेले आहेत. त्याच्यावर वडायचं. आणि मग त्याचा कधी कोणाला चटका नाही दिला? नाही. तुम्हाला नाही चटका बसला? आधी घाबरायचो, असं खेचला तरी पण. चला आता तुमची लहानपणीची थोडी दिवाळी कशी? रांगोळी वगैरे कधी? बाबा आम्हाला 200 रुपयाचे फटाकडे आणायचे. काका वगैरे कोण नाहीये, बहीण नाहीये. 200 रुपयाच्या म्हणजे त्या काळामध्ये खूप फटाकडे झाले. बरोबर आहे, खूप होत्या. हो बरोबर आहे. मग वगैरे आताच बोलल्या ना ताई, चिबरे वगैरे आणायचो, ते खवून त्याचे दिवे लावायचो. पहिले म्हणजे परिस्थिती खूप गरीब आमची, म्हणजे पाहिजे तसं असं हाऊस होत नव्हती. पण सगळे एकत्र यायचे ना? हो, एकत्र यायचे. फटाकडे मजा ती खूप होती, पण आताची मजा नाहीये. आता सगळं काही आहे, पण ती पहिल्यासारखी मजा नाहीये. तो आनंद आता नाही. खूप म्हणजे खूप तो दिवस नाही. असं कोणता असा आवडीचा फटाकडा वाजवला? टिकल्या, असं हाताने तेव्हा म्हणजे मैत्रिणी बरोबर वाजलं काय? मैत्रिणी शेजारच्या मुली यायचो, आम्ही एकत्र वाजवायचो फटाकडे वगैरे. वाजवले आणि आनंद घेतला. म्हणजे माहेरचा जो दिवस आठवतो ना आता, तो क्षण आता परत नाही आला. आता तरी नाही आला आमच्या. तो अनुभव आता घेताही येत नाही आपल्याला मुलांच्या जोडीला. आता मुलांच्यात ना आपल्यात फरक आहे. बरोबर. आता मुलं कोणते फटाकडे वाजवतात? आता भरपूर म्हणजे वेगवेगळे प्रकारचे फटाकडे आले आहेत. आता पोरांना तसं भेटलं, आपल्या काळात नाही भेटला, पण मुलांना आपल्या काळामध्ये आता तरी भेटलंय, मिळतंय. आणि पहिले पूर्वी काहीच नाही भेटलं तसं. इथं माहेरी काहीच नाही भेटलं. एवढी परिस्थिती म्हणजे गरीब होती, पण सासरी भरपूर लाड होतात. चला रोशनीची दिवाळी कशी बघू आता. रांगोळी काढते का रांगोळी पुसते बघूया. माझ्या सकाळी उठल्यावर माझ्या वाट्याला रांगोळी काढायचं काम. रांगोळी आवडते काढायला तुला? रांगोळी. आणि म्हणजे काम घरातले काम कमी करायची ना, त्याच्यामुळे रांगोळी काढायचं काम जास्त वाटायला. घरातल्या कामाला मदत नाही करायची, रांगोळी काढायची. आणि फटाकड्यांवरनं भांडणं वगैरे केली की नाही कधी? भांडायचं ना जाम. ताईचे फटाकडे चोरले, दादाचे फटाकडे चोरले? भांडायचं. बहिणी होतं ना, भांडायचं जाम. मग फटाकडे कोणता आवडीने वाजवला ग? फुलझाड, चकली. घाबरली नाही कधी लावायला? असा नाही. अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग माझी बहीण सकाळी पहाटे 4ला उठून ना अंगणा सारून द्यायची. आमचं मोठा अंगणा ना माहेरी, तो सारून द्यायची. नंतर मी रांगोली सुरुवातीला जमत नव्हती ना, मग नाच करून ठेवायची. त्याच्यानंतर बोलून यायला लागली. तर दरवर्षी जसे म्हणजे जेवढे सणाचे दिवस ना, तेवढ्या वेळेला वेगळी रांगोली माझीच असायची, मोठी. आमच्या मोठ्या अंगणामध्ये मोठी रांगोली. मग फक्त ते अंगण कोण स्वच्छ करायचं? बहीण. आणि फक्त रांगोळी काढायलाच ठेवली होती? रांगोली आणि फटाके वाजवायची, खेळायला जायची. मी लाडकी ना, छोटी होती ना. चौघांमध्ये आम्ही 4 जण ना. भांडून काय वस्तू घेतल्या असतील? पण सगळ्या ना? सगळ्या. म्हणजे तू छोटी आहे, म्हणजे कसं असतं कुटुंबात, एक तर मोठ्या मुलाचे आणि छोट्या मुलांचे लाड जास्त असतात. शेवटचा असतो तो. का आमची मोठी मधले असतात त्यांचं नसतं. आमची असायची. मी लहान ना, त्याच्यामुळे मग खूप मजा केली आणि ते दिवस आठवतात. आमच्या घरी आम्ही लहान भावंड वगैरे असे काकांची मुलं वगैरे खूप होतो. तर त्याच्यामुळे माझे जे मोठे काका होते ते काय करायचे की आम्हाला फटाके आणून द्यायचे. मग आम्ही त्यांचे वाटे घालणार की याला एवढे, याला तेवढे, त्याला तेवढे. मग ते आपापल्या जागेवर लपवून ठेवायचे. आणि मग दुसऱ्याला विचारायचे, तुझे किती संपले रे, तुझे किती संपले रे, माझे एवढे आहेत वगैरे असं. आणि मग ते चांगले फटाके जे छान असायचे, फुलझाड वगैरे, पाऊस, चकल्या, ज्या मोठ्या पहिला कधी मोठे बाबाचे मोठे ते ठेवायचे. नंतर पहिला छोटे संपवून घ्यायचे आणि मग दुसऱ्याचे बघायचे तुझे किती संपले. आणि पण माझा भाऊ खूप खोडकर, तो माझे चोरून घ्यायचा.
त्यामुळे मग त्याच्यावरनं भांडणं खूप व्हायची की तू माझे चोरले वगैरे असे फटाके. आणि फटाकडे कसे आता मुलं कसे लावतात पूर्ण एक माळ त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत, पण तुम्ही कसे लावत मी होते? सोलायची ती पूर्ण सोडायची आणि एक एक वाजवायची, एक एक ते पण हातात, कधी कधी हातात पण वाजवलेलं. परत एखादा फटाकडा आपला आपण एक एक वाजवतो तेव्हा तो खाली पडला की बघायला गेला का? गेलीये ना, वाजले की नाही? हा? मजा होती की नाही? खूप मजा होती. पण एकटीने वाजवले की बाजूच्या बहिणी मैत्रिणी वगैरे? सगळे आमचे भावंड मिळूनच आम्ही. चटका वगैरे नाही कधी कोणाला दिला? माझ्या स्वतःच्या लागलेला आहे ते नागगोळीचाच. त्याच्यामुळे दुसऱ्याला नाही मी कधी दिलं, पण माझ्या स्वतःच्या लागलंय. रांगोळी काढली? रांगोळी काढायची. पुसली नाही कधी कोणाची? दुसरे जण पुसायचे माझी मी नाही पुसायची. नाही पुसली? पण मग आपली रांगोळी कोणी पुसल्यावर राग नाही आला कधी? मग भांडायची मी त्यांच्याशी डायरेक्ट. नाहीतर मग त्यांची जाऊन पुसायचं. आलं की नाही पुसण्यावर? हाच तर मेन हाच किस्सा आहे पुसण्याचा. पण रांगोळीसाठी असं काही ओटा वगैरे ओटा करायचं, त्याला गेरू लावायचं, गेरूने ते पूर्ण असं तो आपला करून ठेवायचा, सारून ठेवायचा. आणि मग त्याच्या काय करायचं, ते टिपक्यांचे कागद नाही भेटले तर मग स्वतःच बनवायचं. ते टिपके करून घ्यायचे, मग माची आपल्या अगरबत्तीने ते टिपके पाडायचे आणि मग तो कागद बनवायचा. मग ते टिपक्यांची रांगोळी पहिला म्हणजे तीच असायची, फ्री हँड रांगोळी वगैरे एवढं कोणाला येत नव्हतं. आणि त्याचं पुस्तक मिळायचं रांगोळीचं त्यावेळेला रांगोळीचं पुस्तक मिळायचं. तो पुस्तक घ्यायचं, मग त्याच्यात ते शोधण्यात टाइम जायचं की ही हाड आहे, ही नाही जमणार, सोपी कोणती आहे ती बघायची. आता येते का चांगली रांगोळी? आता येते, काढते. बरं दे ताईंकडे. चला आता तुमची दिवाळी काहीतरी वेगळीच असेल. दिवाळी तर एकदम जुन्या पद्धती, जुनी एकदम. तसं म्हणजे जुनी पण नाही बोलता येणार, कारण मी वाड्यासारख्या ठिकाणी वाढलेली आहे शहरामध्ये. त्याच्यामुळं काही एवढा काही खूप असा स्ट्रगल किंवा काही नव्हता. मिळत होता आम्हाला वेळच्या वेळी सगळा, कारण वडील पण सर्व्हिसला होते. आम्ही 7-8 भावंड होतो, 5 जणी बहिणी आणि 3 जण भाऊ, 8 जण होतो आम्ही. पण म्हणजे सर्वांना मिळायचा, असेच वाटून वगैरे ठेवायचे प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या. पण मला जास्त आवडायचं नसं फटाकरी वाजवायला, कारण ते वेस्ट होता. त्याच्यामुळं मग मी नंतर त्यांच्या बाजून झालं, एखाद्याच्या समजा भावाच्या संपल्या तर मग त्याला द्यायच्या थोड्याशा हळूच. मला एवढा काही हे नव्हता, मला कामात जास्त इंटरेस्ट होता पहिल्यापासून. तर तोच माझ्या म्हणजे आतापर्यंत तोच आलाय माझ्या मागे, कामच आलंय. आणि मग अशी वाड्याला काही वेगळी दिवाळी होती का? आता आम्ही कसं सांगितलं, आता शहापूरमध्ये म्हणतात तर काय ते चिबूर चिबूर वगैरे पहिल्यापासूनच आहेत. म्हणजे शहरात काय ना खेड्यात काय. आता तुमच्याकडे समजा डोंबिवली ठाण्याला जरी मिळत नसली तरी तुम्ही विकत नेऊन 2 तरी लावणार. आमच्याकडे भले लगेच मिळतील, म्हणजे कुठे शेताकडे गेल्यावर. पण तुम्ही तरी ते लावणारच, आम्ही पण ते घरून आणून लावणारच असं. आणि ते पूर्वीपासून आहे. आणि ती इडापिडा करायची ती माझ्याचकडे असायची. म्हणजे काय असायचं? इडापिडा म्हणजे दिवाळीच्या दिवशी संपूर्ण घरात कचरा काढायचा असं याच्यावरून. आता पण मी ती पद्धत चालू ठेवली. यांच्याकडे ते मग संपूर्ण घरात असा, आपली तर साफसफाई झालेली असते ऑलरेडी दिवाळीत, पण तरी पण ते असं कोपऱ्यांवरून मग ते आंघोळीच्या अगोदर उठल्या पहिल्यांदा तो काम करायचा. ज्या दिवशी आपले हे होतं ना, ढोरं उठतात आमच्याकडे बोलतात बलिप्रतिपदा, त्या दिवशी तो सगळा कचरा काढायचा. प्रत्येक रूम मध्ये तो कचरा एखाद्या पुष्ट्यात किंवा जुन्या टोपलीत जमा करायचा, त्याच्यावर दिवा ठेवायचा पेटलेला, आणि मग तो पूर्ण घरात फिरवायचा. पाठीमागून मग माझा मुलगा, हिचा नवरा, तो पाठीमागून उभा असतो. मग त्याला ते पूर्ण घराच्या सैबती निघून मग तो रोडवर नेऊन टाकतो. आणि मग तो येईल पाठीमाग न बघता घेऊन जाईल. मग आला का मग तो पायरीवर त्याला पाणी ठेवायचं, तो पायी धुईल. अशी ती इडापिडा मी अजून काढते. म्हणजे माझ्या माहेरून घेऊन आलेली ती. हो करते. मग त्या वाड्याला करते, ते घेऊन मी येते आले. बाकी इथं कोणी करताना दिसत नाही, इथे कोणी करत नाही. आता जेव्हा माझं लग्न झाला त्या गोष्टीला 43 वर्ष झाली.
लग्नाला माझ्या. तर त्यावेळेस इथे या लोकांना त्या दिवाळीतला काहीच माहित नसत. एक करंजी, शंकरपाळी, अनारसे हे 2-3च प्रकार बनवले जायचे. माझं ज्या टायमाला लग्न झालं त्या टायमाला खेडा म्हणजे साफ खेडा, फक्त आमचा एकच घर बांधलेला होता आणि या इकडे एक माडी बांधलेली होती, बाकी सगळी कुडांची घरं होती. आणि अक्षरशः गावात म्हणजे दगडी होत्या ज्या वेळेस माझं लग्न झालं त्या टायमाला ते कूड सारवायचे. बरं सांगा इकडचे लोक म्हणजे कूड सारवायचे, अंगणा करायचे, अंगण्यामध्ये मस्त अशी रांगोळीला थोडासा असा जरा उंच रांगोळी त्याच्यावर व्यवस्थित काढायला, अंगण्या चोपायचे. ते ह्या वेळेस तो कार्यक्रम चालू असायचा दिवाळीमध्ये. काय काय तू आवडीने काय बनवलं का? आईला मदत काय केली? आईला मी खूप मदत केली, म्हणजे बनवायला, कारण मला आवड आहे ते बनवण्याची, फराळ बनवण्याची. त्यामुळे मी कोणता आवडीचा पदार्थ? पण मला चिवडा आवडतो. चांगले म्हणतात माझे. चांगलं म्हणतो का? अरे वा. म्हणजे बघ आता आपण सगळ्यांची ऑर्डर तिलाच देऊ, तिच्याकडे चिवडा चांगला बनतोय. ऑर्डर मिळेल मला, आहे की नाही? मग आमची वासिनला म्हणजे एकटी म्हणजे बहीण, आम्ही 3 जण, पण मग आम्ही तिघांचीच दिवाळी म्हणजे असं चालीवर राहायचो आम्ही. मग चालीवरची दिवाळी म्हणजे सगळी एकत्र करून, चालीवर मजा वेगळी असते ना, सगळी गावाकडूनची ना, म्हणजे इकडूनची सगळी गावाच्या बाजूची, मग दिवाळी एक नंबर असायची म्हणजे असं एकत्र. ते आता फराळाचं झालं, त्यांचं बघा आता माझी आई म्हणजे भाजीपाल्याचा धंदा करायची, पण घरामध्ये आम्ही 2घीच जणी असायचो ना, आणि भाऊ पण असायचा. मग सगळं आम्ही 3 जण, साफसफाई असू दे, फराळाचं असू दे, मग त्यांचं बघायचं ना, मग आम्ही करायचं. आम्ही छोटे होतो तिथून आम्ही फराळाचं करायचे का? मग असं काही एखादा पदार्थ असा बिघडला नाही? कधीच नाही बिघडलं. त्यांचं बघायचं, थोडंसं पहिले करून बघायचं, पहिले थोडंसं करून बघायचं का, ती शेव झाली, तो चिवडा झाला, ती चकली झाली, थोडं पहिले करून बघायचं आणि मग एकदाच करायचं. आणि तुम्ही तेच घ्यायची? आम्ही तेच घ्यायची. बाकी आणि मग फटाकड्यांवरनं कधी भांडणं वगैरे? फटाक्यांवरून कधी भांडणं म्हणजे मी बॉम्ब वगैरे वाजवलं, पण माझी बहीण 1 नंबर बॉम्ब वगैरे वाजवायला, ते मला जमलं नाही बॉम्ब वगैरे वाजवायला. ती सगळे फटाके वाजवायची, पण मला नाही ते फक्त. आपण असं मग कधी पाऊस वगैरे ते लावायचो, पाऊस, फुलभाजे, चक्री ते लावायचो आपण. मग अशी ती भुईचक्र लावल्या का? उड्या वगैरे मारल्या का? उड्या मारायचो ना, चप्पल घालून उड्या मारायचो, पायला असायचे ना. आणि आपण दिवाळीत किती फटाकडे वाजवले बघूया चला. पण जास्त करून चक्र्या गेल्या वाजवल्या, कारण 4 आया मुली सगळे जमल्या का मग ती मजा यायची. असं बिअरची बॉटल घ्यायची आणि मग त्याच्यात लावायचं, मग तो कोणाच्या घरात जाईल माहित नाही, मग ते लावायचं आणि परत सुटायचं घरामध्ये. रॉकेट लावल्यावर असा कधी मार नाही खाल्ला का त्याच्यावर? कारण आम्ही भांडुळी पण बनवायचो, चूल बनवायचो, म्हणजे वेगवेगळे प्रकार असे दिवाळीमध्ये जे म्हणजे बनवायचो आम्ही. ते आता मुलांना म्हणजे शाळेला सुट्ट्या असायच्या. सुट्ट्या असायच्या, रांगोळी स्पर्धा असायची, मग आम्ही म्हणून त्याच्यासाठी लवकरच रांगोळी करायचो. त्या मग ते आम्ही माती आणली ना का, ते म्हणजे आपण हे करायला घेतलं ना, अंगण हे केला का घरी आई म्हणजे पहिले चुलीसाठी पण त्यावेळी चूल बनवायच्या मातीची, का मग आम्ही ते छोट्या छोट्या चुली बनवायचो, अशी भांडुली बनवायचो का, म्हणजे ते सुकून मग त्यांना कलरिंग वगैरे करायचो आणि मग ते खेळायला घ्यायचो दिवाळीमध्ये. कारण महिनाभर सुट्टी असायची दिवाळीला. आता तसं मुलांना नाही, खेळणी मिळत नव्हती म्हणून आम्ही घरी बनवायचो. म्हणून मी आता सुद्धा मी माझ्या मुलीसाठी हे कशी खेळणी आहेत मी आता विकत आणतो. समजा मातीची चूल झाली, जाता झाले, ही सगळी छोटी छोटी भांडुली मी सगळी विकत आणतो मुलीसाठी. म्हणजे नाती लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी म्हणजे सगळ्यांची पूजा करते. म्हणजे पहिले आपण घरी बनवायचो, आता घरी नाही बनवत, आता मी विकत आणतो. असा बाजारात भेटतात अशा. म्हणजे पूर्वीच्या दिवाळीमध्ये आणि आताच्या दिवाळीमध्ये किती फरक आहे. स्वतः आपण सगळी तयार करायचो. आता अश्विनीताईची खरंच जुनी आठवण तिने आज जागृत केली की ती जेव्हा आईकडे होती तेव्हा स्वतः खेळणी बनवायची आणि ती खेळणी खेळायची. पण आज ती बनवलेली खेळणी आज आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही, काही नाही. पण स्वतःच्या मुलीला या खेळण्यांची ओळख कशी होईल म्हणून आज रेडीमेड खेळणी आणली आहेत. ती तुम्हाला आता इथे दिसत आहेत. आता ती रेडीमेड खेळणी अशी आहेत की ती छान बनवली आहेत आणि ती रंगही त्यांना रंगरोटी छान केलेली आहे, ती आता आपल्याला बघायला मिळतील. पण तिने तिची स्वतःची बालपणीची आठवण अशी जतन केली आहे की आपल्या मुलींना पण आठवण झाली पाहिजे की चक्र लावलं तर त्याचा उजेड पडायचा ना, ओरडायला मजा यायची. तेव्हा ती खूप मजा यायची. ती बरोबर. फटाकडे कमी होते, फराळाचं पण आपण बोललो तरी तेवढं कमी प्रमाणात होतं, पण प्रेम भरपूर होतं मात्र.
ह्या वस्तू कमी होत्या पण प्रेम भरपूर होतं. प्रेम भरपूर होतं, हा? मज्जा पण आणि ती भरपूर मजा यायची करायला तेव्हा. मिळत होती. मग आईकडनं घरातून चोरून ह्याच्या खाऊ आणला का? मग चोरून आणायचो. मार ते खाल्ला? मार सुद्धा खाल्लेला आहे असा. कारण आम्ही ना असं म्हणजे समजत नसायचं तेव्हा. उर्वे वगैरे असायची घराजवळ, तिथे पण जाऊन आग पेटवायचो. मग एखाद्याने कोणी बघितलं का मग ते घरी जाऊन सांगायचे का तुमच्या पोरींनी काय केले बघा जा म्हणून. का मग यायची धावत का बरं की इथे कशाला करायला घेतलं, उर्वा चालतात का म्हणून. मग असं त्यावेळी मार पण खाल्लाय, शिवाय पण खाल्लेत त्यांच्या. असा म्हणजे पूर्वी असा आम्ही खूप उद्योग करायचो. पहिले तर आम्ही शेतावर म्हणजे आवडीने जायचो त्यांच्या बरोबर आणि ते लोंग असायचे ना ते वेचून आणायचो आणि गावात दुकानदाराला नेऊन द्यायचे. ते दुकानदार आम्हाला खाऊ द्यायचा. लोंग आम्ही पहिला असे जमा करून दुकानात घेऊन जायचो. काय यायचे आम्हाला पैसे भेटायचे खाऊ खायला. शेतावर सगळी गेली का मग यांच्या मागे आम्ही पण जायचो. मज्जा म्हणून ते गोला करायचो आणि दुकानदाराला नेऊन जायचो. का मग ते दुकानदार आम्हाला खाऊ द्यायचा. किंवा असा ते अनारकलीवाला यायचा ना, त्याला असं जुन्या आईच्या बांगड्या वगैरे द्यायचो. गावाला फेमस होता. ते छोटी छोटी बिस्किट यायची. मग काय काय ते गोला करून द्यायचं तेव्हा भंगार. का मग ते छोटी चंद्राच्या कोरीसारखी बिस्किट असायची ते द्यायचे. क्रीम लावलेले बिस्किट असायचे ती मग ते घेऊन यायचे. मग त्यांना द्यायचो आम्ही का मग ती द्यायची. म्हणजे त्याच्या सुट्टीत हा खूप आनंद पण घेतला आणि मार पण खाल्ला. पण मग आताची नवीन मुलांची दिवाळी कशी असते आता? बापरे, त्यांना फक्त नवीन कपडे पाहिजेत. मला एवढे आता डायरेक्ट मुलं सांगतात मला 2000 पाहिजेत का 5000चे फटाकड्या पाहिजेत, मला असे कपडे पाहिजेत तसे कपडे पाहिजेत. म्हणजे त्यांचा असा दिवाळी फक्त याच्यातच असते. म्हणजे असं दुसरा काहीच नाही का बाबा मला हा फराळ आवडतो तो आवडते. मला सुट्टी लागली मला इथे फिरायला जायचे, मामाकडे जायचे किंवा मला सुट्टी लागली आपण कुठेतरी जाऊन येऊ, तर ते फिरायला सांगतात. मामाकडे वगैरे नाही सांगत. ते असं कुठेतरी सांगतील का मम्मी चला आपण किंवा थिएटरला चल पिक्चर बघून येऊ असं सांगतात. म्हणजे आत्राचं जरी झालं तरी पहिले काही एवढं नव्हतं. म्हणजे माझे बाबा भाऊबीज घेऊन जायचे कल्याणला, तर मग आमच्याकडे कसं फक्त करंजी आणि अनारसे वगैरे असं केलं तर त्या काली म्हणजे. आणि मग बाबा जायचे, मग ते शहरातून यायचं ना, मग ते करंजी चिवडा असे 5-6 प्रकार असायचे. मग ते बघून एवढी मज्जा यायची खायला पण म्हणजे. आणि ओढ असायची असा का बाबा कधी दिवाळी येते, असं वर्षातून एकदा ते नवीनच वेगळं काहीतरी बघायला भेटायचं. असं घरातलं कधी असं चोरून नेलं का मैत्रिणींसाठी? हा म्हणायचं ना. मग तेव्हा असं काही असं बापरे, मी तर दुकानातच असायची. आणि मग दुकानातच असायची, मग दोन्ही खिचे भरून चालेत. म्हणजे स्वतःचं पण पोट भरायचं आणि मैत्रिणींचं पण पोट भरायचं. एक खिच्यात चॉकलेट, एक खिच्यात चणे वाटाणे. मग माझी मोठी बहीण आता माझी जावच आहे, मग ती असायची ना दुकानात, मग ती जरा घरात गेली ना का मी दोन्ही खिचे भरायचे फुल. आता मुलं असं करतात का? तर म्हणजे ती बैल उडून आल्यावर मग ते असे बोले बनवायचे, त्याला असे झेंडे करायचे आणि मग ते चामटे करायचे उखर घेऊन त्या दिवसाला. म्हणजे जरी आपण फराळाचा बनवला पण ती चामटे बनवायचे पीठ उखर घेऊन गुलाच्या, आणि मग त्याचा नैवेद्य दाखवायचे. ते गोले म्हणजे ते असे गुरांचेच ते असे म्हणजे त्यांचा प्रकार. तो गुरं नाही, संध्याकाळी झाली का गायी म्हणजे गोकुलासारख्या गायी गावात यायच्या. गावात गोकुलासारख्या गायी यायच्या. मग असं वाटायचं 5 वाजतात कधी, शाळा सुट्टी कधी, मी शेण आणतो कधी, अंगण सारवतो केव्हा. मग तेव्हा ती रांगोळी काढायची. मग रात्री ती मज्जा असायची जेव्हा मुली. आणि किल्ले स्पर्धा पण असायची ना, त्यामुळे प्रत्येक घरी म्हणजे लहान मुले किल्ला बनवायची. तू पण बनवायची का? आम्ही किल्ला नव्हतं बनवत, रांगोळी. पण रांगोळीमध्ये 3 नंबर पर्यंत यायचाच. 1, 2, 3 पैकी यायचाच नंबर. मस्त आवड आहे तुझी. नाही, पण मधल्या काळामध्ये परत रांगोळी जरा काढणं जरा सोडून दिलं होतं, त्यामुळे जरा कमी झालं होतं. आता दिवाळी बनवत असते ना, फराळ वगैरे बनवत असशील ना? आता फराळ बनवते ना. मग कोणता आवडीने चांगला फराळ होतो तुझ्याकडनं? एखादा पदार्थ कोणता चांगला होतो तो सांग. नाही ती सगळं करते, मी हेल्प करते. टेस्ट करते ती. हा म्हणजे ती सांगते ओके का मग तिकडे फायनल होते. उठणं वगैरे लावलं जायचं का? हो, उठणं लावायचं. उठणं लावायचं. हो. आता लावतात? हो, आता पण लावतोय ना. तुम्ही आवडीने लावतात? मुलं आवडीने लावतात का? नाही, मुलांना आठवण द्यायला लागते, मुलांना सांगायला लागते. आणि जसे या ताई बोलल्या ना किल्ले,
आम्ही पोरो गोळा व्हायचो आणि असे 2-2, 3-3 रुपये, कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये असं काढून ना मग सैनिक आणायचो. मस्त किल्ले बनवायचो, सैनिक सजवाय म्हणजे किल्ला सजवायचा सैनिक आणून ना. प्लास्टिकचे होते त्या टायमाला. म्हणजे असं पूर्वीपणे हे करायचं. असं खूप मजा केली. ते दिवस खूप आता आठवतात. आता ती दिवाळी खरोखर वेगळीच होती. बाबा होते ना वारले आता, ते पहाटे 4 वाजता तसे बोलायला यायचे आणि ती मला नाही येत पण ते सर्व ते बोलायचे. दिवाळी, दसरा, गाई म्हशी ते सगळं बोलायचे आणि प्रत्येक घरी जायचे ते 3-4 वाजल्यापासून आणि पूर्ण गावात ते उठवायचे आणि त्यांना ना ते बैल राजा बनवतो ना आपण पिठाचा, ते न्यायचं, ओलायचं, पैसे टाकायचे, तेल थोडासा द्यायचा, मग ते जायचे ते बाबा. संध्याकाळी झाडू वगैरे मारायचे अंगणात, मग ते 4 असे बावले काढायचे आणि मग आपल्या भाताचा जो उरवा असतो, जे भाडे रचलेले ते काढायचे, त्याला शिडी काढायची आणि मग त्याला संध्याकाळी काकडीचे पोले काढायचे नैवेद्य म्हणून. तो काकडीचाच पहिला मान असा, आता काही एवढं नाही पण काकडीचा मान असाच होता असं. आणि मग त्याच्यावर झेंडूची फुले ठेवायची, मग त्याची पूजा करायची. मग दुसऱ्या दिवसापासून तो एक टिवला लावत जायचा. असं दिवाळीला सुरुवात होते. पूर्वीच्या दिवाळीला खरंच खूप महत्व होतं, कारण की आपल्या गावामध्ये त्यावेळेला कुंभाराकडनं ते पण ती विकत द्यायला यायची आपल्याला. आणि ती मला वाटतं दिवाळीला सुरुवात झाली की त्याच्या 8 दिवसा अगोदर ती लोक यायची, कुंभार दारोदारी पणते घ्या आणि ते कधी पैसे असोत नसो पण भातावर घेतली जायची. पण ती मजा होती की कुंभाराचा पण व्यवसाय व्हायचा त्याच वेळेला, कारण की आवर्जून त्यांच्याकडनं अशा चुली बनवलेल्या जायच्या, मडकी बनवलेली जायची आणि पणत्या बनवलेल्या जायच्या. पण आपल्या घरात गावामध्ये घराघरामध्ये त्या पणत्या घेतल्या जायच्या आणि त्याच पणत्या दिवाळीला लावल्या जायच्या. पण आता आपण नवीन युगामध्ये जसं जायला लागलो तसं आता कुंभाराचा व्यवसायही ठप्प झालाय, कारण का त्यांच्या पणत्या आता आपण घेत नाही. आता काय झालंय, इलेक्ट्रॉनिक पणत्या आहेत, महिलांनाही कष्ट नाही आमच्या, आणि फक्त बटन दाबलं की दारात सगळ्या पणत्या एक साथ लावल्या जायच्या. बरोबर. पहिलं काय पणत्या म्हणजे आता रेडीमेड वाती मिळतात. पहिला ते कापूस असायचा, पूर्ण रोल असायचा कापसाचा. आई सांगायची ह्याच्या वाती करून ठेव. मग ते वाती एवढ्या दिवस पुरणार, दिवाळीचे 5-6 दिवस पणत्या लावण्यासाठी. मग ते तेवढ्या वाती बनवून ठेवायच्या आणि मग ते दिवाळीच्या दिवशी मग ते सगळे दिव्यांमध्ये त्या वाती टाकून आणि मग दिवे पणत्या लावल्या जायच्या. आता तर फॅन्सी मिळतात, आता डायरेक्ट मेणबत्त्यांच्याच येतात, डायरेक्ट कष्टच नको आणि वाती बनवायला नकोच. पण त्या पणत्या लावल्या की आपलं घर किती सुंदर दिसेल याच्याकडे आपलं जास्त आवर्जून. आई कामात असायची पण आमच्यावर आम्ही सांगतो त्यांच्या दारापेक्षा आमच्या दारात ना खिडकीत किती पणत्या लागतील ना त्याच्यावर जास्त लक्ष असायचं. नाही, आपल्या जास्त लागल्या पाहिजेत आणि आपल्या दारात जास्त उजेड पडला पाहिजे, ही ओढ खूप असायची. आणि आता असते का नाही. आणि लहान असताना तेव्हा काय असायचं की घरात एवढं काय काम, आईला थोडीशी मदत केली, संध्याकाळी तेच काम असायचं. म्हणजे एक जरी पंती विजली तरी ती लगेच पेटवायची, म्हणजे परत ते विजून नाही द्यायचं असं. आणि पहिल्या कशी लाईट पण जायची, दिवे लावले का लखला काय वाटायचं. आता तसं पण नाही, म्हणजे आपण एवढे दिवे लावतो आता तर म्हणजे लाईट कमी असायची आणि दिव्यांचा उजेड जास्त असायचा. पहिले एवढ्या खिडक्या पण नव्हत्या घराला, त्याच्यामुळं माती कालवायची आणि ते भिंतीला असं हे करायचं. दिवा कशात ठेवला जायचा, म्हणजे दिवा पहिले एवढ्या खिडक्या नसायच्या, छोटीशीच पायरी, त्याच्यामुळे माती कालवायची आणि ते भिंतीला असे कोणे बनवायचे आणि मग त्याच्यामध्ये तो दिवा ठेवला जायचा. म्हणजे ते अगोदरच तयारी असायची, ते बनवून ठेवायचे, मग त्याच्यामध्ये ते दिवे ठेवायचे. प्रत्येक घराला, पुरांच्या घराला तर ते बनवायलाच लागायचं. मग असं पण म्हणजे कसा कंच्या आणि त्याचा बनवायचा तो. म्हणजे आपण कसं होतं घरगुतीच सगळ्या वस्तू वापर केला पण त्याच्यात आनंद होता की नाही.